त्यामुळे पाण्याचा विषय पाण्यापुरता आपण मर्यादित ठेवू. त्यामुळे पाणी या ठिकाणी आलं पाहिजे. डॉक्टर साहेब आता तुम्ही सांगितलं मगाशी, आता या 32 गावाचा विषय आम्ही जुलै महिन्यामध्ये, शब्द आहे माझा, निवडणुकीलाच उभं राहणार नाही डॉक्टर साहेब. जर हिंगणीत पाणी सुटलं नाही तर निवडणुकीला उभं राहणार. पण हिंगणीला सोडत असताना पांगवीला सोडणार आहे, वडगावला बी सोडणार आहे, पळशीला बी सोडणार आहे, शिवरीला बी, पुन्हा म्हणतात हिंगणीत MIDC म्हणून तिकडे चालले. सगळ्या गावाला पाणी सोडल्याशिवाय निवडणूक लढणार नाही, हा पहिला शब्द आहे. आणि दुसरा शब्द आहे की तुमच्या 44 गावाचं भूमिपूजन केल्याशिवाय निवडणूक लढणार नाही, काम चालू केल्याशिवाय लढणार नाही. त्यामुळं या तालुक्यातल्या जेवढ्या गावांना आता पाणी मिळते, अनेक लोक म्हणली डॉक्टर साहेब दुष्काळ का जाहीर झाला नाही. डॉक्टर साहेब, ज्या ज्या विहिरी पाण्याची पातळी तपासायला त्यांनी निवडलेल्या होत्या, 13 विहिरी, 13च्या 13 वरमोलीच्या लाभ क्षेत्रातल्या. कलेक्टर दारू पिऊन बसला होता का अधिकारी तालुक्यातले शेण खात होते मला माहिती नाही, पण त्या उरमोलीच्या लाभ क्षेत्रातल्या तिथे ओढ्याने वगैरे पाणी वाहते, त्या विहिरीत पाणी आहे की, पाण्याची पातळी तिथं आहे. तिथल्या पिकाची आर्द्रता तपासली, मातीची आर्द्रता तिथल्या तपासली. अरे मातीची आर्द्रता तपासायची असेल तर नदीच्या उत्तर भागात जाऊन तपासायला पाहिजे होती. पिकाच्या पानातली आर्द्रता तपासायची असेल तर ती उत्तरेच्या बाजूची तपासली पाहिजे. गावात उरमोलीचं पाणी जात नाही तिथं, ती तपासली. त्याचा परिणाम आपल्याला असा झाला की आपला तालुका दुष्काळापासून वंचित राहिला. पण आम्ही थांबलोय. या सगळ्या तालुक्याचा नव्यानं दुष्काळामध्ये समावेश करून घेतला आणि दुष्काळाचे सगळे फायदे आम्ही या भागाला तालुक्यात. म्हणजे लोकप्रतिनिधीने अभ्यास केला नाही. कोणते म्हणलं आमच्या इथलं बेकनागडी, मला लोकप्रतिनिधीने अभ्यास केला नाही दुष्काळाचा. तुझा अभ्यास काय शेण खायला गेला होतोय तुला मोकळा पडलाय. 48,000 मतं घेतली, कळत नाही तुला? त्या लोकांच्यासाठी कलेक्टर आहे म्हणून बुद्धी पाजरावी, विहिरी बदलाव्यात, पाणी इथलं परिस्थिती बदलावी, हे काही कळत नाही. त्यामुळं म्हणजे आमदाराला गर्व झालाय. 20 वर्ष म्हणजे आता आमदार म्हणून आमदाराला गर्व झालाय. अरे मला गर्व नाही झाला, मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. अभिमानाने गर्वाने नाही बोलत आहे. पण मी ज्या पद्धतीने या पाण्यासाठी आणि या जनतेची सेवा करतोय ना, मला खात्री आहे 20 वर्ष मी अजून आमदार राहणार. हे लोकांचे आशीर्वाद आहे. सगळ्यांनी प्रयत्न करून बघितले, कारण लोकांच्या पुढे माझं काम आहे. आज डॉक्टर साहेब प्रत्येक गावात आज किमान 6-7 कामाचे भूमिपूजन मला करायचे. 7 कामं, 8 कामं, 9 कामं. एकाही गावात 5 कामाच्या खालचं काम नाही. एकाही गावात 1.5-2 कोटीच्या आतलं काम नाही. भूमिपूजन करायचं थांबले. 2.5 वर्षात मी किती कामं आणू शकतो? 1 वर्षाचा विषय काढला तर कामाचा हिशोब मी दिला पाहिजे, मला हिशोब करायचा आहे. त्यामुळे एवढ्या वेगाने आपण काम करतोय. तर ह्या पाण्याची योजना पुढे जाते. आपण माझं स्वागत केलं, मनापासून धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.